मी तुमची नंदिनी. चला आज आपण उकडीचे मोदक करूत. त्यासाठी मी घेतले किसलेलं खोबरं आणि थोडाफार गूळ. मी गूळ थोडाच घेतला आहे कारण मला खूप गोड मोदक आवडत नाहीत. पॅन कसा गरम झालेला आहे त्याच्यावर मी थोडंसं तूप घालते, कारण जे सारण आहे ना, गुळाचं आणि खोबऱ्याचं, ते सारण असं मिळून आणि खूप खसखसीत सुंदर लागतं. तूप पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे, तर मग आता आपण त्याच्यात किसलेलं खोबरं टाकलं ना, तर त्याला ना डायरेक्ट परतून घ्यायचं, म्हणजे कसा स्वाद त्याचा चांगला येतो. मग त्यात आपण गूळ टाकू आणि त्या दोन्हीला चांगलं परतून घेऊता. व्यवस्थित दोन्ही एकत्र झाल्याच्या नंतर त्याचं सारण तयार होतं. मोदकाचं पीठ तयार करण्यासाठी आपण गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यात 1 वाटी पाणी घाला. मी 1 फुलपात्र पाणी घातले. आता त्याच्यात 1 चमचा तूप आणि थोडंसं मीठ घालून घ्या. आता पाणी पूर्णपणे उकळलेलं आहे, त्याच्यात तांदळाचं पीठ टाकून घ्या. आपण कोणतंही तांदळाचं पीठ घेऊ शकतो. त्याला हलवून 2 मिनिट शिजवायचे आहे. नंतर मी ते सारण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्या पिठाला थोडंसं मळून घेतल्याच्या नंतर बघा किती सुंदर पीठ तयार झालेलं आहे. आता ह्याचे आपण मोदक करूया. देवा तुझ्याच साठी उघडून दार, वाट पाहून झाली फार. चिंता हरून देवा थकला असणार, देवाच्या खांद्यावर भार. थोडा इथं टेकून जा, घास खाऊन माझ्या हातातला. गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 हो. देवा तुझा कुणी ना करतो विचार, तुझा घाल आहे पार पार. मग आता याची सगळ्यात शेवटची स्टेप, आता ह्याला उकडून घेऊ. त्यासाठी मी घेतलेलं आहे इडलीचं पात्र. यात खूप लवकर शिजतं म्हणून मी इडलीचं पात्र घेतलं आहे. ह्याच्यात आपण खाली पानं आतरून घेऊता. आपण कोणतेही पानं घेऊ शकतो, केळीचे किंवा बाकीचे कोणतेही, शिजूस तर काम असतं आपल्याला फक्त. त्यात मोदक सगळे आतरून घेतलेले आहेत. आता इडलीच्या भांड्याचं टोपण लावता आणि हे बघा आपले सुंदर मोदक तयार आहेत. वाट काय बघतायत मग, चला मग गणपती बाप्पाला खाऊ घालू. जर व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका.